नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण उरलेल्या कपड्यापासून रबर बनवू. तर मी ब्लाऊज शिवलेला अगोदर आणि त्याच्यापासून हा कपडा उरला आहे. तर आपण याचं रबर बनवू. तर तुम्हाला कसं वाटतं नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण बघूया. तर मी लांबी घेतली 41 इंच आणि रुंदी घेतली मी 4 इंच. तर तुम्हाला याच्यामध्ये लांबी रुंदीमध्ये कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता. हा माझ्याकडं ब्लाऊजचा उरलेला कपडा होता, याच्यामध्येच मी रबर बनवते. तर तुम्ही अशा पद्धतीने लांबी रुंदी घेऊ शकतात. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला 20.5 इंच. तर तुम्ही याच्यामध्ये 19 किंवा 18 इंच डबल कपडा असला तरी पण चालते. आता हा डबल कपडा आहे. आता आपल्याला समोरची बाजू एक फोल्ड करायची थोडीशी आणि उलट्या बाजूने आपल्याला शिलाई मारायची. तर शिलाई मारताना आपल्याला एकसारखी शिलाई घ्यायची आणि सुरुवातीला आपल्याला थोडंसं रफ करायचं आहे. रफ याच्यासाठी करायचं आहे का ज्यावेळेस आपण सुईचं करतो तर त्यावेळेला धागा वगैरे निसटायला नको, याच्यासाठी आपल्याला रफ करायचं आहे. आणि शिलाई आपल्याला पूर्ण एकसारखी मारायची, कारण आपण ज्यावेळेस सुईचं करतो ना, ज्यावेळेस ही आपण जे बनवले नाडी ही सुईची बनवल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये इलास्टिक टाकायचं आहे. तर सुईचं झाल्यावर आपल्याला व्यवस्थित दिसण्यासाठी आपल्याला एकसारखी शिलाई घ्यायची आणि इलास्टिक तुम्ही मार्केटमध्ये जरी गेलं तर रबरसाठी इलास्टिक आणायचं. जास्त ब्रॉड पण नको आहे, याचं इलास्टिक मार्केटमध्ये अवेलेबल असतंच. तर खूप सुंदर याचा रबर आला आहे, तुम्ही थंबनेल तर पाहिलाच आणि पुढं जाऊन पण बघा. काय अवघड काहीच नाही आहे. आपण कोणत्या पण कपड्यापासून अशा पद्धतीने रबर बनवू शकतो. तर ड्रेसचा कपडा जरी उरलेला असेल किंवा सलवारचा असेल, ब्लाऊज पीसमधला असेल तर आपण त्याच्यापासून पण बनवू शकतो. तर मी आता ज्यावेळेस आपल्याला बाहेर निघायचं आहे धागा, तर त्यावेळेला पण आपल्याला थोडंसं मुडपून घ्यायचं आहे. तर दोन्ही बाजू सेम मुडपल्यात. आता आपल्याला हे सुईचं करून घ्यायचं आहे. तर आपण साडेपिनचा वापर जरी केला सुईचं करायला तरी चालते. साडेपिन एका साईडला गुंतवायची आणि त्याच्यामध्ये घालून सुईचं करून घ्यायचं. आता मी सुईचं करून घेतलं. आता मी रबर घेतला 9 इंचाचा. 9 इंचाचा रबर घेतला. आपल्याला गाठ देण्यामध्ये 1 ते 1.5 इंच निघून जातं. तर रबर एका साईडला धरायचं आहे हातामध्ये आणि नंतर पिनाच्या सहाय्याने आपल्याला इलास्टिक ते बाहेर काढायचं आहे. इलास्टिकला मी पिन लावली आणि पूर्ण आपल्याला बाहेर काढायचं आहे. इलास्टिक आतमध्ये गेलं नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची, कारण माझं लक्ष आहे इलास्टिक जे माझ्या बोटांमध्ये मी दाबून धरले. आणि बघा अशा पद्धतीने मी इलास्टिकला पिन लावलेली आणि नंतर मग आपल्याला एक गाठ द्यायची आहे. गाठ देताना व्यवस्थित द्या, निसटता कामा नये. आणि जी गाठ आहे ती आपल्याला इलास्टिकमध्ये जे आपण रबर बनवले त्याच्यामध्ये आतमध्ये घालून द्यायची. आणि जिथं आपण आता आपल्याला बघा हे व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं. पूर्ण एकाच जागेवर पूर्ण कपडा नको आहे. आता हे बघा आपण गाठ आतमध्ये टाकली आणि वरच्या बाजूने आपल्याला शिलाई मारायची. तर गाठ मी एका साईडला करून घेतली. आता शिलाई ज्यावेळेस आपण वरच्या साईडने मारतो तर आपल्याला इलास्टिकवर शिलाई आली नाही पाहिजे. आपल्याला फक्त जो कपडा आहे त्याच्यावरच शिलाई आली पाहिजे. तर एकदम कडेला आपल्याला शिलाई मारायची आणि थोडंसं रफ करायचं आहे सुरुवातीला. आणि जे आपण थोडंसं खाली येतो तिथं पण थोडंसं रफ करायचं आहे. 1दा ते 2दाच करायचं आहे. तर अशा पद्धतीने हा रबर बनवला आहे. तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आणि तुम्हाला अजून कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा सांगते, मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते की माझे 2 चॅनल आहेत. एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने. तर दोन्ही चॅनलवर माझे वेगवेगळे काम दाखवते. तर तुम्ही दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे दोन्ही चॅनलवरचे काम तुम्हाला पाहायला भेटतील. तर रबर कसा झाला ते पण कमेंट करा. आणि रबरची क्वालिटी खूप सुंदर आली. आपण हातामध्ये पण घालू शकतो, कारण आता सध्या खूप फॅशन आहे आणि याच्यामध्ये आपण भरपूर सारे पैसा कमवू शकतो, कारण याला खर्च एकदम कमी येतो पण याची मागणी भरपूर आहे. तर तुम्हाला काय बनवायला आवडेल, अजून माझ्याकडून काय पाहायला आवडते नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.